विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या तासिकेमध्ये स्थूल अर्थशास्त्र, व्याख्या, वैशिष्ट्ये, गुण आणि दोष जे आहे आणि शेवटी आपण बघितलं होतं की स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यामध्ये काय फरक आहे. इतका भाग आपण मागच्या तासिकेत बघितला. आज आपण पाहणार आहोत नवीन टॉपिक, ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ पाहणार आहोत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची आपल्याला पाहायची आहे व्याख्या, आणि त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपल्याला नंतर बघायचे आहेत विविध संकल्पना. तर आपण सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते बघू, आणि नंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे जे विविध संकल्पना आहेत त्या संकल्पनांकडे वळू. आपण पाहू की समजा जगातील कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची जी संकल्पना आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण त्या देशाची जी आर्थिक स्थिती आहे ही जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नावरून आपण त्या देशाची आर्थिक स्थिती कशी आहे ते आपण जाणून घेऊ शकतो. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जर आपल्याला माहिती असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास किती झाला आहे, त्या देशामधलं दरडोई उत्पन्न किती आहे, त्या देशातील देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा कसा आहे, ह्या सर्व बाबी आपण जाणून घेऊ शकतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्नाचं जे अध्ययन आहे, अभ्यास आहे, हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न हे त्या देशाच्या आर्थिक विकास मोजण्याचा एक मापदंड आहे किंवा तो निर्देशक आहे. आणि म्हणून आपण सुरुवातीला पाहू की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, आणि ते पाहण्यासाठी आपण राष्ट्रीय उत्पन्नाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण सुरुवातीला बघू. तर आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या जी आहे ती पिगूची जी व्याख्या आहे ती आपण पाहू. ज्या वस्तू आणि सेवांचं मोजमाप पैशाच्या स्वरूपात केलं जातं त्या एकूण वस्तूच्या मूल्याला आपण काय म्हणू, राष्ट्रीय उत्पन्न असा म्हणू. काय पाहिलं आपण पिगूच्या व्याख्येमध्ये की ज्या वस्तू आणि सेवांचं जे मोजमाप आहे ते मोजमाप पैशाच्या स्वरूपामध्ये करता येतं त्यास आपण काय म्हणू, राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणू. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे काही एका विशिष्ट कालखंडामध्ये, मग आपण साधारणपणे 1 वर्षाचा कालखंड घेतो, तर या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्या काही वस्तूंचं उत्पादन होतं, जेवढ्या काही सेवांचं उत्पादन होतं, त्या सेवांचं जे बाजार मूल्य आहे किंवा त्या सेवांचं जे पैशातील मूल्य आहे त्या पैशातील मूल्याला आपण काय म्हणत असतो, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणत असतो. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना आपण पाहतो की कोणत्याही म्हणजे अंतिम वस्तू ज्या आहे त्या अंतिम वस्तू आपण घेत असतो. त्या अंतिम वस्तू ज्या आहे त्या अंतिम वस्तूचं द्विमापन होता कामा नये. त्यानंतर आपण दुसरी एक व्याख्या पाहू की भारतीय राष्ट्रीय आय समितीची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण या ठिकाणी पाहू की भारतीय राष्ट्रीय आय समितीच्या मते एका विशिष्ट काळामध्ये, म्हणजेच आपण साधारणपणे विशिष्ट कालावधीमध्ये किती कालावधी घेतो, 1 वर्षाचा कालखंड, तर एका विशिष्ट कालखंडामध्ये देशात निर्माण होणाऱ्या ज्या एकूण वस्तू आहेत आणि एकूण सेवा आहेत त्यांचं दुहेरी मोजमाप न करता केलेलं जे मापन आहे, राष्ट्रीय उत्पन्न केलेलं जे मापन आहे त्या मापनाला सुद्धा आपण काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे मौद्रिक मोजमाप आहे, कारण ते पैशाच्या साह्याने केलं जात असतं. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाला आपण मौद्रिक माप असं सुद्धा म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे, मौद्रिक माप आहे. राष्ट्रीय उत्पन्न कारण पैशाच्या साह्याने मोजलं जातं आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाला आपण मौद्रिक माप असंही म्हणतो. आता 2 शब्दांमधला आपण थोडा फरक लक्षात घेऊ, तो म्हणजे राष्ट्रीय संपत्ती. राष्ट्रीय संपत्ती हा एक शब्द आणि दुसरा राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय संपत्ती आणि राष्ट्रीय उत्पन्न या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत किंवा दोन्ही संकल्पनेचा अर्थ जो आहे तो
वेगळं आहे. राष्ट्रीय संपत्ती कशाला म्हणू आपण, तर राष्ट्रीय संपत्ती म्हणजे देशातील लोकांजवळ असणारा जो वस्तूचा साठा आहे, एका विशिष्ट कालावधीमध्ये किंवा एका विशिष्ट वेळी देशातील लोकांजवळ असलेला जो वस्तूचा साठा आहे, त्या साठ्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय संपत्ती असं म्हणतो. म्हणजेच राष्ट्रीय संपत्ती ही कशी असते, साठा स्वरूपात असते. त्याला आपण म्हणतो स्टॉक ऑफ फंड. राष्ट्रीय संपत्ती ही साठा स्वरूपात असते, तिला आपण स्टॉक ऑफ फंड असं म्हणतो. साठा स्वरूपामध्ये ती असते. एका विशिष्ट कालखंडामध्ये देशातील लोकांजवळ जी काही वस्तूंचा साठा आहे त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय संपत्ती. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपण बघितलंच की एक वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन देशामध्ये होतं त्याचं जे पैशातील मूल्य आहे त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. तर राष्ट्रीय उत्पन्न ही जी कन्सेप्ट आहे ही फ्लो कन्सेप्ट आहे, प्रवाही संकल्पना आहे. कशी संकल्पना आहे की जशी साठा संकल्पना आहे तशी राष्ट्रीय संपत्ती ही संकल्पना कशी आहे, साठा स्वरूपाची संकल्पना आहे. तर ही संकल्पना कशी आहे, फ्लो स्वरूपाची म्हणजे प्रवाही स्वरूपाची काय आहे, संकल्पना आहे. तर हा फरक आपल्याला राष्ट्रीय संपत्ती आणि राष्ट्रीय उत्पन्न यामध्ये सांगता येईल, किंवा हा फरक राष्ट्रीय संपत्ती आणि राष्ट्रीय उत्पन्न यामध्ये आहे. आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध ज्या संकल्पना आहेत त्या विविध संकल्पना या ठिकाणी पाहू. की राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपण व्याख्या बघितल्या, आणि त्यानंतर राष्ट्रीय संपत्ती आणि राष्ट्रीय उत्पन्न यामधला आपण फरक देखील बघितला. की राष्ट्रीय संपत्ती ही साठा स्वरूपामध्ये असते, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे प्रवाही स्वरूपाची संकल्पना आहे. आता आपल्याला पाहायचे आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना ज्या आहेत त्या विविध संकल्पना आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना अभ्यासताना पहिली जी संकल्पना आपण पाहू ती आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. पहिली आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण पहिली संकल्पना पाहू. त्याला आपण म्हणतो GNP. त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, GNP. त्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट असं आपण म्हणतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची आपण दुसरी संकल्पना पाहू, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. दुसरी संकल्पना आपल्याला पाहायची आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन त्याला आपण म्हणतो NNP. दुसरी जी संकल्पना आहे त्याला आपण म्हणतो NNP. नेट नॅशनल प्रॉडक्ट. नेट नॅशनल प्रॉडक्ट ही दुसरी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. त्यानंतर तिसरी आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल देशांतर्गत उत्पादन त्याला आपण म्हणू GDP. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. GDP त्याला आपण म्हटलं स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा त्याला GDP असं म्हटलं. त्यानंतर तिसरं आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन त्याला म्हणतात NDP. त्यालाच आपण म्हणून नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. नेट
डोमेस्टिक प्रॉडक्ट. आणि शेवटची जी संकल्पना आहे ती आहे दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न, त्याला प्रति व्यक्ती उत्पन्न असं आपण म्हणतो. पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. बघा आपण पाचही कन्सेप्ट या ठिकाणी पाहिल्या. पहिली कन्सेप्ट आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, GNP, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. दुसरी पहिली आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, NNP, नेट नॅशनल प्रॉडक्ट. तिसरी कन्सेप्ट आपण पाहिली स्थूल देशांतर्गत उत्पादन, GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. चौथी कन्सेप्ट पहिली आपण निव्वळ देशांतर्गत उत्पादन, NDP, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. पाचवी कन्सेप्ट आपण पाहिली दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम. तर ह्या पाचही ज्या संकल्पना आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या, ह्या संकल्पना आपण वन बाय वन समजून घेऊ. पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आपण पहिली कन्सेप्ट पाहणार आहोत या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पादन. त्याला आपण काय म्हटलं, GNP. त्याला आपण म्हटलं GNP, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता देशामध्ये उत्पादित सर्व वस्तू आणि सर्व प्रकारच्या सेवा, एक वर्षाच्या कालखंडामध्ये देशामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सर्व सेवा ज्या आहेत किंवा त्याला आपण अंतिम वस्तू म्हणू. आपल्याला इंटरमिजिएट वस्तू घ्यायच्या नाही, आपल्याला मध्यस्थ वस्तू घ्यायच्या नाही. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना किंवा राष्ट्रीय उत्पादन आपण जेव्हा मोजतो तेव्हा आपल्याला एक वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू ज्या आहेत त्या अंतिम वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्या सेवांचं कुठेही द्विमापन न होता पैशामध्ये काढलेले जे मूल्य आहे त्या मूल्याला आपण काय म्हणतो असतो, स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो असतो. आता हे स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना आपण काय करायचं आहे की देशामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचं मूल्य आपल्याला घ्यायचं आहे. काय घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये, देशामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा, देशामध्ये उत्पादित होणाऱ्या काय घ्यायच्या आहे, सर्व वस्तू आणि सेवा, सर्व वस्तू व सेवा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये काय घ्यायचं आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये, तर देशातील नागरिक जे आहेत. आपण पाहतो की बरेचसे आपल्या देशामधले लोक जे आहेत ते विदेशामध्ये जातात, विदेशामध्ये विविध कंपन्यांमध्ये ते काम करतात, वेगवेगळ्या पदावर ते काम करतात आणि जे काही उत्पन्न ते मिळवतात ते मिळवलेलं उत्पन्न सुद्धा कशामध्ये येणार आहे, ते मिळवलेले उत्पन्न म्हणजे आपल्या भारतीयांनी किंवा भारतीय लोकांनी, नागरिकांनी विदेशामध्ये जाऊन कंपनीमध्ये जॉब केला असेल किंवा एखाद्या चांगल्या पदावर डॉक्टर असेल किंवा इंजिनियर असेल, मेकॅनिक असेल किंवा व्यावसायिक म्हणून तो गेला असेल आणि जे काही उत्पन्न त्याने तिथे जाऊन मिळवलं असेल ते विदेशामध्ये जाऊन प्राप्त केलेले जे उत्पन्न आहे ते उत्पन्न म्हणजे देशातील नागरिकांनी, आपण काय म्हणू की देशातील नागरिकांनी कुठे जाऊन, परदेशात जाऊन, देशातील नागरिकांनी परदेशात जाऊन प्राप्त केलेले जे उत्पन्न आहे ते सुद्धा स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये किंवा उत्पन्नामध्ये येणार आहे. त्यानंतर तिसरं आपल्याला पाहावं लागेल की निर्यातीतून मिळणारं उत्पन्न. आपण पाहतो की जेव्हा आपण आपल्या देशामधून विविध वस्तू ह्या जगातील विविध देशांमध्ये निर्यात करत असतो, मग त्याच्यामध्ये चहा असेल, कॉफी असेल, मसाल्याचे पदार्थ असेल किंवा अन्य ज्या वस्तू असेल त्या विविध वस्तूंची आपण जेव्हा विदेशामध्ये काय करतो, निर्यात करत असतो, तेव्हा निर्यात केल्यानंतर आपण घेणं लागतो. कारण आपण आपल्या देशातल्या वस्तू त्या देशाला देतो आणि त्या वस्तूचं जे मूल्य आहे तो देश आपल्याला देत असतो आणि म्हणून निर्यातीतून आपण घेणं लागतो. निर्यातीतून आपण
घ्यायला लागतो आणि म्हणून निर्यातीतून मिळालेलं मूल्य जे आहे ते सुद्धा काय असतं, देशाचं उत्पन्न असतं. आणि म्हणून निर्यातीतून मिळालेलं मूल्य, निर्यातीतून मिळालेलं जे मूल्य आहे, निर्यातीतून मिळालेले जे मूल्य आहे ते मूल्य सुद्धा कशामध्ये येणार आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये येणार आहे. म्हणजे आपण काय काय पाहिलं होता की देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा ज्या आहेत 1 वर्षाच्या कालखंडातल्या त्या सर्व येथील स्थूल राष्ट्रीय उत्पादनात. पुन्हा काय येणार, देशातील नागरिक जे परदेशामध्ये गेले आणि त्यांनी जे उत्पन्न प्राप्त केले ते येणार. आणि देशाची जी निर्यात आहे त्या निर्यातीतून मिळालेले जे काही मूल्य आहे, निर्यातीतून मिळालेला जो काही पैसा आहे, या सर्वांची जी बेरीज आहे ती बेरीज कशामध्ये येणार आहे, ती बेरीज आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येणार आहे. आता याच्यातून आपल्याला काय वजा करायचं आहे, तर याच्यातून आपल्याला वजा करायचं आहे की ज्या परदेशी व्यक्ती भारतात आल्या, याच्यातून आपण वजा काय करणार आहोत, तर वजा जे आपण करणार आहोत ते आहे जशा आपल्या देशातील वस्तू, आपल्या देशातील नागरिक जसे परदेशात गेले त्यांनी जे उत्पन्न मिळवलं ते आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आलं. तसंच परदेशातले जे नागरिक आहेत, परदेशातील जे लोक आहेत ते आपल्या देशामध्ये नोकरी करत असेल, आपल्या देशामध्ये कंपन्यांमध्ये असेल, विविध पदांवर ते जर काम करत असेल तर त्यांना जे मिळालेलं उत्पन्न आहे, त्यांना मिळालेले जे उत्पन्न आहे म्हणजे परदेशातील लोक, परदेशातील नागरिक कुठे येऊन, भारतात येऊन, भारतात परदेशातील नागरिकांनी भारतात प्राप्त केलेले उत्पन्न, प्राप्त केलेले उत्पन्न हे आपल्याला वजा करावं लागेल. आणि आणखी काय वजा करावं लागेल आपल्याला, तर जी काही आयात आपण केलेली आहे, जगातील विविध देशांकडून आपण ज्या काही वस्तूंची आपण काय केली, आयात केली असेल, त्याच्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान असेल, नवनवीन यंत्रसामग्री असेल, उपकरणं असेल, अवजारं असेल किंवा अन्य काही स्पेअर पार्ट्स असेल, काही औषधी असतील, रसायनं असतील, तर अशा विविध वस्तूंची जेव्हा आपण आयात करतो तेव्हा त्या आयातीचं मूल्य, जेवढे काही मूल्याची आपण आयात केली असेल त्या आयातीचे जे मूल्य आहे हे मूल्य देखील कशातून वजा होईल, आपल्याला ज्या वरच्या 3 घटकातून मिळाले जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून हे आपल्याला वजा करावं लागेल. आणि मग जे आपला जो आहे म्हणजे हे जे आहे ते स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून जीएनपी जर आपल्याला काढायचं असेल, आपल्याला जर स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढायचं असेल तर आपण सूत्र पाहू, जीएनपीचं सूत्र पाहू. जीएनपीचं जे सूत्र आहे त्या जीएनपीचं सूत्र आपण पाहू की जीएनपी बरोबर जीएनपी उणे x मायनस m. जीएनपी काढायचे असेल तर काय करायचं आपल्याला, जीएनपी जी काही असेल आपली त्या जीएनपीतून आपल्याला काय काय वजा करायचं आहे, x मायनस m. x मायनस m म्हणजे आपल्याला जीएनपी जी आहे या जीएनपी मध्ये काय काय मिळवायचं, आपल्याला जे काही आपल्याला निर्यातीतून जे मूल्य मिळालं ते मिळवायचं आहे आणि काय या वजा करायचं आहे जे आयातीतून जे मूल्य आपण देणं, कारण आयात केली तर आपण देणं लागतो, तर जे देणं लागतं आपण दिलेलं मूल्य आहे ते आपल्याला वजा करावं लागेल. या ठिकाणी x मायनस m जीएनपी काढायची असेल तर जीएनपी अधिक x मायनस m. या ठिकाणी x म्हणजे निर्यात मूल्य, या ठिकाणी x म्हणजे कोणतं मूल्य आहे, निर्यात मूल्य आहे. x म्हणजे निर्यात मूल्य आणि m म्हणजे काय, m म्हणजे आयात मूल्य. m म्हणजे कोणतं मूल्य आहे, आयात मूल्य आहे. तर अशा पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे ते स्थूल राष्ट्रीय उत्पादन आपण जेव्हा मोजतो तेव्हा आपल्याला या सूत्रानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढता येतं. ते काढत असताना आपण सूत्र पाहिलं जीएनपी अधिक ब्रॅकेटमध्ये आपण x मायनस m म्हणजे निर्यातीतून मिळालेलं मूल्य त्याच्यातून वजा करायचं आपल्याला आयात मूल्य. तर अशा पद्धतीने या सूत्राच्या सहाय्याने आपण
काय काढू शकतो की देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे ते आपण काढू शकतो. आपण मराठीमध्ये सुद्धा आपल्याला हा फॉर्म्युला लिहिता येईल. तर अशा पद्धतीने हे आहे कन्सेप्ट. पहिली कन्सेप्ट आपण पाहिली स्थूल राष्ट्रीय उत्पादन. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट जी आहे ती दुसरी कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहू. दुसरी कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. दुसरी कन्सेप्ट आपण पाहू कोणती? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ निव्वळ या शब्दामध्येच आपल्याला निव्वळ तर किंवा आपण शुद्ध सुद्धा म्हणू शकतो. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन त्याला आपण म्हणतो NNP, नेट नॅशनल प्रॉडक्ट. NNP निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. आपण सुरुवातीला निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची व्याख्या पाहू की निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय. तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे राष्ट्रीय जे स्थूल राष्ट्रीय उत्पादन मिळालं. कोणतं? जे स्थूल राष्ट्रीय उत्पादन मिळालं त्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून आपण घसारा खर्च वजा करायचा आहे किंवा भांडवली खर्च काय करायचा आपल्याला वजा करायचा आहे. कशातून काय वजा करायचं आपल्याला की जे काही स्थूल राष्ट्रीय उत्पादन आपल्याला मिळालं म्हणजे GNP त्यातून आपल्याला काय वजा करायचं आहे? घसारा खर्च जो आहे तो वजा करायचा आहे. तर आपल्याला काय मिळणार आहे? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळणार आहे. म्हणजेच आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय तर जे काही स्थूल उत्पादन देशामध्ये होत असतं वस्तू आणि सेवांचं जे आपण पैशातील मूल्य काढलं बाकीचे आपण पाहिलं की सर्व निर्यातीतून मिळालेलं मूल्य जे आहे आपल्या देशातील नागरिकांनी विदेशातून प्राप्त केलेले जे उत्पन्न आहे सर्व एकूण जे उत्पन्न आहे ते एकूण उत्पन्न म्हणजे देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असतं. या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून आपल्याला काय वजा करायचं आहे? त्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून आपल्याला घसारा जो खर्च आहे किंवा भांडवलाचा जो झीज खर्च आहे किंवा भांडवली खर्च जो आहे तो काय करायचा आपल्याला वजा करायचा आहे. तर आपल्याला काय मिळेल? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जे आहे ते निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळेल. म्हणून काय म्हणून आपण की स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून काय करायचं आपल्याला? स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GDP. या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून आपल्याला काय करायचं आहे वजा? घसारा खर्च. घसारा खर्च किंवा भांडवली खर्च जो आहे तो जर आपण वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्याला मिळणार आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन उन्हे घसारा खर्च जर केला म्हणजे GDP उन्हे घसारा खर्च म्हणजे डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन म्हणजे घसारा खर्च. आपण पाहतो की जेव्हा आपण उत्पादन करत असतो तेव्हा वेगवेगळ्या साधनांचा वेगवेगळ्या घटकांचा वेगवेगळ्या उपकरणांचा आपण वापर करत असतो आणि जेव्हा उत्पादन कार्यामध्ये हे सगळे घटक किंवा ही साधनं वापरली जातात तेव्हा त्याची झीज होत असते ना, त्याचा घसारा होत असतो आणि तो जो खर्च आहे त्या सर्व खर्चाला आपण झीज खर्च किंवा घसारा खर्च असं म्हणतो. तर तो आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून आपल्याला तो घसारा खर्च वजा करायचा आहे म्हणजे GDP तून आपल्याला डिप्रिसिएशन जो आहे तो वजा जर केला आपल्याला तर आपल्याला काय मिळतो? NNP मिळतो. काय मिळतो आपल्याला? NNP. म्हणजे NNP जर काढायची असेल तर GDP उणे डिप्रिसिएशन असं आपल्याला म्हणता येईल. किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जर काढायचं असेल तर मराठीत लिहू किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जर काढायचं असेल तर काय सूत्र आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढण्याचं? GDP म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन उणे घसारा खर्च जो आहे किंवा घसारा म्हणून आपण तो घसारा वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळणार आहे. जर आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून काय वजा केला तर घसारा खर्च वजा केला तर. अशा पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची व्याख्या आपण पाहू की काय व्याख्या होईल मग स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची व्याख्या की जेव्हा निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची काय व्याख्या होईल मग की स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केला असता शिल्लक राहिलेले जे उत्पादन आहे शिल्लक राहिलेले जे उत्पन्न आहे ते उत्पन्न म्हणजे शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न किंवा शुद्ध राष्ट्रीय उत्पादन ज्याला आपण म्हणू
असं आपल्याला त्याची व्याख्या करता येईल. तर अशा पद्धतीने दुसरी जी कन्सेप्ट आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपण पाहिलं की जे काही 1 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादन मिळणार आहे. या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून याच्यामध्ये आपण GNP पाहिजे होतं. GNP स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे, या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून आपल्याला काय वजा करायचं आहे, घसारा खर्च वजा करायचा आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट मधून GNP मधून आपल्याला काय वजा करायचं आहे, घसारा खर्च वजा करायचा आहे. तर शिल्लक राहिलेले जे उत्पन्न आहे ते म्हणजे काय राहील, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन राहील. म्हणून निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची आपण व्याख्या पाहिली की स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा खर्च वजा केला असता राहिलेला जो शेष भाग आहे ते म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन होय. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन सूत्र आपण मराठीमध्ये लिहिलं की स्थूल राष्ट्रीय उत्पादन उणे घसारा खर्च. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला बघितलं की राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आपण बघितली. त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या संकल्पनांमधल्या 2 संकल्पना ज्या आहेत त्या आपण या तासिकेमध्ये पाहिल्या. पुढील ज्या 3 संकल्पना आहेत त्या 3 संकल्पना आपण पुढच्या तासिकेमध्ये बघू. तर